इथे तयार आहेत आपल्याला घेतलेल्या साहित्यामध्ये 35 ते 40 लाडू तयार झालेले आहेत आणि मी मीडियम साईजचे केलेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. पाहू शकता किती मऊ झालेले आहेत ते. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू खाऊ शकतात, इतके जबरदस्त झालेत. तर चला लगेच एक सबस्क्राईब करून घ्या. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आणि हे लाडू सगळ्या आजारांवरती गुणकारी असे औषधी असे हे लाडू आहेत आणि चवीला पण. आज आपण बघणार आहोत ड्रायफ्रूट लाडू आणि हे लाडू झटपट बनवता येतात, जास्त वेळ पण लागत नाहीये. तर आधी मी आपण काय काय ड्रायफ्रूट घेतले ते सांगतेय. इथे मी 125 ग्रॅम सुकं खोबरं घेतलंय आणि तो मिक्सर मधनं फिरून घेतलेला आहे, बारीक केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही विकत पण आणू शकता किंवा घरी बनवू शकता. 100 ग्रॅम बदाम आहेत, 100 ग्रॅम टरबुजाच्या बिया आहेत, 100 ग्रॅम भोपळ्याच्या बिया आहेत, 100 ग्रॅम तीळ आहेत, 100 ग्रॅम अक्रोड आहेत आणि 100 ग्रॅम काजू आहेत. 10 ते 20 ग्रॅम खसखस आहे ना. अर्धा किलो मी खजूर घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यातल्या बिया काढून घेतलेली. इथे आज आपण साखर किंवा गुळ कशाचाही वापर करणार नाहीये. तर सुरू करूया. तर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी आपण खसखस आणि तीळ परतून घेणार आहोत. आणि तीळचं छान असं चटचट आवाज येईपर्यंत आपण त्यांना परतून घेणार. आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतंय आणि ह्या ड्रायफ्रूट लाडूमुळे तुमचे सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असे बरेचसे आजार कमी होतात. तर आपण आधी हे तीळ परतून घेऊ. इथे तीळ छान परतून झाले, त्यांचा रंग चेंज झालाय. तर मी लगेचच थोडी खसखस पण त्याच्यामध्येच परतून घेतेय. तुम्ही आवाज ऐकू शकता, चटचट आवाज येतोय. आणि ह्या परातामध्ये आपण ओतून घेणार. तर आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेणार आहोत आणि आपण याच्यामध्ये आता हे काजू आणि बदाम परतून घेऊया. छान यांचा रंग चेंज होईपर्यंत आपण यांना परतून घ्यायचं. छान रंग चेंज होईपर्यंत, बदलेपर्यंत आपण हे परतून घेतल्यानंतर तुम्ही आवाज पण ऐकू शकता, चटचट आवाज येतोय. आता आपण यांना काढून घेऊया. पुन्हा मी 1 चमचाभर इतकं तूप टाकून घेते आणि लगेचच त्याच्यामध्ये हा अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया आणि टरबुजाच्या बिया हे सगळ्या परतून घेऊ. आणि यांचा पण आपल्याला रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि हे ड्रायफ्रूटचे लाडू थंडीतच खाल्ले पाहिजेत असं काही नसतं. तुम्ही कधीही ड्रायफ्रूटचे लाडू बनवून खाऊ शकता, लहान मुलांना बनवून ठेवू शकता. कारण तसं काय लहान मुलांना खायला दिलं ड्रायफ्रूट तर खात नाही. तर मग जर आणि गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवून आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं व्यवस्थित जर खरपूस तुम्ही परतून घेतलं तर लाडूंची चव पण दुप्पट होते. तर इथे तुम्ही याचा पण आवाज ऐकू शकता, चटचट आवाज येतो, म्हणजे हे परतून व्यवस्थित झालेले आहेत. हे पण आपण काढून घेऊ. आता आपण याच्यामध्ये हा खोबरं गोल्डन कलर वरती परतून घ्यायचंय. खोबऱ्याचं किस, खोबरं एकदम छान असं परतून घ्यायचं. खोबरं जर थोडा कच्चा राहिला तर जास्त दिवस लाडू राहिले तर त्यांना वास येतो, कोमट लागतात ते छान परतून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण रंग चेंज झालाय. आता मी तो काढून घेते. तर इथे सगळे ड्रायफ्रूट आपले परतून झालेत, तर त्यांना आपण थंड करून घेऊया. तर ड्रायफ्रूट थंड होतात तोपर्यंत आपण जो घेतलेला खजूर आपण मिक्सर मधनं फिरून घेऊ, मिक्सरच्या भांड्यामधनं. कारण हा थोडा कडक आहे आणि जर तुम्ही जर मऊ खजूर भेटतो तो जर असेल तर तुम्हाला मिक्सर मधनं फिरवायची गरज नाही. पण मी थोडा हा कडक असल्यामुळे हा मिक्सर मधनं फिरून घेते. इथे मस्त असं मिक्सर मधनं फिरून झालाय. तर मी या ताटामध्येच ते काढून ठेवते आणि राहिलेला पण याच पद्धतीने आपण हा फिरून घेऊ. इथे सगळं खजूर आपला मिक्सर मधनं फिरून झालाय, तर मी तो काढून घेते. आता हे ड्रायफ्रूट थंडे झालेत, तर मी मिक्सरच्या भांड्यातनं न फिरवता माझ्याकडे हा चॉपर आहे, याच्यातनं मी हे फिरून घेते.
थोडेसे मिक्सर मधनं फिरवते एकदम स्मूथ पेस्ट होऊन जाते, म्हणून मी या चॉपरने आपल्याला थोडेसे रफलीच असे करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा जरी कोणी हे लाडू बनवत असतील तर सहज कुणालाही जमतील, इतके झटपट आणि सोप्या पद्धतीने हे मी बनवले आहेत. आपल्याला थोडेसे असे ओबडधोबडच ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने मी सगळं करून घेते. तर इथे सगळे ड्रायफ्रूट आपले चॉप करून झालेले आहेत. आता पुन्हा गॅसवर कढई ठेवली ना, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे इतके तूप टाकून घेतेय. आणि आता आपण त्याच्यामध्ये जी खजूर मिक्सर मधनं फिरवून घेतलंय ते टाकून घ्यायचे आपल्याला. आणि याला छान असं परतून घ्यायचंय, पूर्ण असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय. कारण आपण आता लाडू मध्ये साखर किंवा गुळ काही टाकणार नाहीये, तर आपण हे खजूर मऊ करून टाकणार आहोत. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं घंटीचं बटन दाबा, म्हणजे जी कोणती नवीन रेसिपी आली त्याचं लिंक तुम्हाला लगेचच भेटत जाईल. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे तेही करून बघणार. खजूर पण व्यवस्थित परतून झालाय, तुम्ही बघू शकता छान असं मऊ झालाय. गॅस बंद करते आणि लगेचच ह्या बॅटर मध्ये आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या लाडूंना असं गरम आहे तरच बांधले पाहिजेत असं काही नसतो. आपण याच्यात मिक्स करून याला थोडं थंड करून घेऊ. असं सगळं व्यवस्थित आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे. आणि लाडू बांधताना जर तुम्हाला वाटलं की लाडू बांधले जात नाही, कमी पडतंय, तर त्याच्यात थोडंसं तूप वगैरे तुम्ही टाकू शकता. थोडं कोमट झाल्यावर हाताने असं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून कोणते ड्रायफ्रूट ऍड करायचे असेल तर करू शकता. मला मनुके आवडत नाहीत म्हणून मी मनुके टाकले नाहीयेत. तर तुम्हाला मनुके वगैरे काही जे काही तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही याच्यामध्ये अजून ऍड करू शकता. अशा प्रकारचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता याचे आपण आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे. ड्रायफ्रूटचे लाडू जास्त मोठे नसतात, छोटेच असतात. आणि छान बॅटर हा थंड झाल्यानंतर पण आपण हा बनवू शकतो. पाहू शकता तुम्ही किती सुंदर लाडू तयार होतात. तर याच अशाच प्रकारचे आपण छोटे छोटे लाडू बनवून घेऊ. आणि हे लाडू बांधायला काहीच कठीण नाहीये, सहज ते जमतात. आपण हे सगळे लाडू असे बनवून, हे ड्रायफ्रूट लाडू म्हणजे नो फेल रेसिपी आहे, फेल जाणारच नाहीये. इतकी सोपी आणि सहज, नवीन शिकाऊ लोकांना पण सहज जमेल अशी ड्रायफ्रूट लाडूंची रेसिपी आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे आपले लाडू इथे तयार झाले आहेत. आणि छान दिसतात पण. तर याच पद्धतीने मी सगळे बनवून घेते. आपले सगळे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झाले आहेत. आणि घेतलेल्या साहित्यामध्ये 35 ते 40 लाडू आपले मीडियम साईजचे तयार झालेले आहेत. तर मी एक तुम्हाला तोडून दाखवतेय. किती सुंदर लाडू झालेले तुम्ही पाहू शकता. आणि एकदम मस्त मऊ असे. तर आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. ना रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आवडली तर लाईक करा, मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.